रत्नागिरी येथे आयोजित एका कार्यक्रमामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील सरकारमध्ये फक्त आश्वासने दिली जात असत, त्यामुळेच कोणतीही कामं होत नव्हती आणि तोच धागा पकडून उदय सामंत आमच्या बरोबर आले आणि आज सर्व कामे वेगाने सुरू आहेत असे म्हणाले आहेत। आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे। आज नवीन पोलीस अधीक्षक कार्यालय किंवा जिल्हाधिकाऱ्यातली नवीन इमारत, आपल्या पोलिसांचे नवीन क्वार्टर्स याचं तर आपण भूमिपूजन केलंच आहे, पण त्याचसोबत आज रत्नागिरीच्या जेलमध्ये ज्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांना 2 वर्ष ठेवण्यात आलं होतं, अशा त्या जेलचं आणि त्या कोठरीचं या ठिकाणी मजबूतीकरण आणि सुशोभीकरण करण्याचा देखील आज शुभारंभ आपण केलेला आहे। ही माझ्याकरता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। मला असं वाटतं की भारताच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक असं नाव आहे की ज्यांनी अनेक क्रांतिकारकांना प्रेरणा दिली। पहिल्यांदा ज्या व्यक्तीने 1857चं युद्ध हे शिपायांचं बंड नव्हतं, तर ते भारतीय स्वातंत्र्याचं पहिलं युद्ध होतं, अशा प्रकारची प्रेरणा दिली आणि त्यातून हजारो क्रांतिकारकांना एक दिशा आणि ऊर्जा ही स्वातंत्र्यवीर सावरकरांमुळे मिळाली। आणि आपल्याला कल्पना आहे, देशाच्या इतिहासातला एकमेव क्रांतिकारक आहे की ज्यांना 2 वेळा काळ्या पाण्याची शिक्षा झाली आणि शिक्षा झाल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले होते की मला या गोष्टीचा आनंद आहे की इंग्रजांना देखील आता पुनर्जन्मावर विश्वास झाला आहे आणि म्हणून मला 2 वेळा काळ्या पाण्याची शिक्षा इंग्रजांनी दिली। अशा प्रकारच्या तेजस्वी अशा भारताच्या सुपुत्राला, ज्यांची कर्मभूमी हा रत्नागिरी जिल्हा राहिला आहे आणि विशेषतः या ठिकाणी जातीभेद नष्ट करण्याकरता स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेलं जे काम आहे, पतित पावन मंदिराच्या माध्यमातून समाज समतायुक्त असला पाहिजे। जोपर्यंत समाजात भेद आहे तोपर्यंत भारत हा गुलामीतच राहील, अशा प्रकारचा विचार मांडून हा भेद संपवण्याचं जे कार्य त्यांनी केलं, त्या रत्नागिरीमध्ये मला असं वाटतं की मला अतिशय या गोष्टीचं समाधान आहे उदयजी की आपण हा कार्यक्रम ठेवला आणि इतके वेळा रत्नागिरीला आलो। आधी 5 वर्ष गृहमंत्री होतो, पण मी जेलमध्ये गेलो नाही, म्हणजे रत्नागिरीच्या जेलला व्हिजिट करायला गेलो नाही। पण आज तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी नेलं आणि ती जी काही कोठरी आहे, म्हणजे मी अंदमानची काल कोठरी पाहून आलो, पण रत्नागिरीची पाहायची होती, ती पाहण्याचा योग आज आला। त्याबद्दल मी आपले अतिशय मनापासून आभार मानतो। आज आपण नवीन या ठिकाणी पोलीस अधीक्षकांचं कार्यालय आणि आमच्या सेवा निवासस्थानाचं भूमिपूजन केलं आहे। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री उदय सामंत आदींच्या हस्ते पोलीस परेड मैदानावर सर्वात उंच झेंड्याचे उद्घाटन, गाड्यांचे लोकार्पण आणि इमारतीच्या भूमिपूजन सोहळा पार पडला। 24/7 सेवा करणाऱ्या पोलिसांना चांगली सेवा देणे ही सरकारची भूमिका आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। त्यांनी फॉरेन्सिक सायबर गुन्हे जलद न्याय मिळावा यावर आपले स्पष्ट मत व्यक्त केलंय। उदय सामंतजींनी सांगितलं की मागच्या काळात ज्या सरकारमध्ये ते होते तेव्हा आश्वासनही मिळालं, घोषणाही झाली, त्यांनी सगळ्यांना सांगितलं की झालं, पण नंतर लक्षात आलं काहीच झालं नव्हतं आणि म्हणूनच ते आमच्यासोबत आले। कारण पूर्वी अशाच घोषणा व्हायच्या, काही व्हायचंच नाही। आणि म्हणून उदयजी असतील, तटकरेजी असतील, आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय केला की चला आता एकत्रितपणे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात आपण काम करूया आणि केवळ घोषणा नाही तर प्रत्यक्ष काम काय असतं हे जनतेला आपण दाखवूया। आणि नवीन सरकार तयार झाल्याबरोबर आपण याकरता निधी देखील दिला
त्याचं टेंडरही झालं. आज कामाचं भूमिपूजन आपण करतो आहे आणि लवकरच हे काम देखील या ठिकाणी पूर्ण होईल. आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेषतः आमच्या पोलिसांचे सेवा निवासस्थानं हे अत्यंत जुने आहेत. शिवकालीन आणि शाहूकालीन देखील पोलीस निवासस्थानं आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे त्या काळच्या बंगल्यांमध्ये इंग्रजांनी त्याला पोलिसांच्या छावणीत कन्वर्ट केलं आणि अजूनही पोलीस तिथे राहतात. अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून ज्यावेळेस 2014 ते 19 या काळात गृहमंत्री म्हणून काम करायची संधी मिळाली त्यावेळेस एक मोठ्या प्रमाणात पोलिसांना चांगली सेवा निवासस्थानं मिळाली पाहिजे या दृष्टीनं आपण नियोजन केलं. आणि त्या नियोजनातनं आज हजारो सेवा निवासस्थानं तयार झाली, हजारो सेवा निवासस्थानं तयार होत आहेत. आणि पोलिसांना देखील चांगल्या निवासस्थानांमध्ये राहता आलं पाहिजे, त्याची क्वालिटी चांगली असली पाहिजे. म्हणजे मला आठवतं की मी ज्यावेळी आमदार झालो आणि माझ्या मतदारसंघातल्या पोलीस वसाहतीत गेलो तर त्या पोलीस वसाहतीमध्ये त्यांचं जे बाथरूम होतं ते घराच्या बाहेर होतं आणि कैद्यांकरता जसं अर्धं बाथरूम असतं तसं अर्धं बाथरूम होतं. त्याच्यावर चादरी लावून महिला घरातल्या आंघोळ करायच्या. अशा प्रकारची पोलिसांची अवस्था होती. आणि तेव्हापासून हा निर्णय आम्ही केला की चांगले पोलिसांना घरं दिले पाहिजे आणि जशी संधी मिळाली तसं आपण हे काम चालू केलं आहे. आज आपण पाहू शकतो की पोलिसांचे निवासस्थानं हे अत्यंत आधुनिक चांगल्या सुखसोयीने युक्त आणि आम्ही त्याच्या बिल्डिंगा होतील तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या ॲम्युनिटीज देखील देतो. अनेक ठिकाणी आम्ही जिम दिला आहे, त्या ठिकाणी कौशल्य विकासाचं केंद्र आपण दिलेलं आहे, रिक्रिएशन सेंटर आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे, जेणेकरून एक परिपूर्ण अशा प्रकारची वसाहत ही पोलिसांकरता देखील तयार झाली पाहिजे. हा प्रयत्न आपला आहे. आणि हे करत असताना पोलिसांना त्यांचं स्वतःचंही घर घेता आलं पाहिजे याकरता आपण मागच्या काळात डिजी लोन एक स्कीम सुरू केली होती. मध्यंतरीच्या 2.5 वर्षात ती बंद झाली होती. आता ती स्कीम देखील आपण सुरू केली आहे की ज्यामध्ये 20 लाखापर्यंत सबसिडीवर लोन हे आपण पोलिसांना देतो. म्हणजे ते ज्यावेळेस निवृत्त होतात त्यावेळी त्यांना स्वतःच्या मालकीचं घर घेता आलं पाहिजे असं देखील आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कोकणावर विशेष लक्ष आहे असं म्हणाले आणि काजू उत्पादकांना आज शासनाने न्याय मिळवून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या तिघांच्या नेतृत्वातल्या सरकारच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपण उपलब्ध करून दिला. त्यामुळे या भागातील असणारा चेहरामोहरा रस्त्यांचा बदलण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे. माझ्यानंतर इतरही माहिती माझ्यानंतरचे वक्ते सर्व मोडतीलच, परंतु अत्यंत महत्त्वाचा असा कोकणामधील असणारा विषय कालच मंत्रिमंडळामध्ये त्याची मांडणी करण्याचं काम मी केलं आहे. आपल्याला माहीत आहे की या संपूर्ण कोकणामध्ये काजूसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा निर्णय करणं अत्यंत गरजेचं होतं. काजू आणि काजूची असणारी जे उत्पादन यावरती इथे असणारे अनेक शेतकरी अवलंबून आहेत. आणि या शेतकऱ्यांना गोव्याच्या धर्तीवरती गोव्यामध्ये आपल्याला माहीत आहे की गोव्यामध्ये काजूचा दर जो आहे जो जर कमी मिळाला, जर आज काजूचा दर 110 रुपये मिळत असेल आणि त्याची पूर्वी जर किंमत 140 असेल तर त्याच्यामधली गॅप फंडिंग देण्याचं काम हे गोवा गव्हर्नमेंट करतं. आणि त्याच धर्तीवरती आता महाराष्ट्र शासनाने सुद्धा आपल्या या सगळ्या विषयामध्ये पॉझिटिव्ह निर्णय करण्याचं ठरवलं आहे. 10 रुपये या संदर्भातलं गॅप फंडिंग सद्यस्थितीत देण्याच्या संदर्भातला निर्णय हा मंत्रिमंडळाने करण्याचं ठरवलं आहे. आपण आपल्या सर्वांच्या वतीने मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी आणि सर्व मंत्रिमंडळाचं मनःपूर्वक कोकणवासियांच्या वतीने करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद। पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी आपले विचार व्यक्त करताना रत्नागिरी येथील पोलीस दलाचे आणि विविध विकास कामांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन होत आहे याबद्दल समाधान व्यक्त केले आणि उद्घाटन ही त्यांच्याच हस्ते होईल अशी भविष्यवाणी करून पोलीस पाटील अंगणवाडी यांच्या मानधनात वाढ करण्यात आल्याबद्दल समाधान व्यक्त केले। खासदार सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले, कारण तिघेही कोकणचा वेगाने विकास करीत आहेत असे म्हणाले। महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून ज्याचं नेतृत्व एकनाथजी शिंदे करतात, देवेंद्रजी करतात, आदरणीय अजितदादा करतात, या सरकारच्या माध्यमातून आज रत्नागिरीच्या शहरासाठी आणि विशेष करून रत्नागिरी जिल्ह्यासाठी शेकडो कोटी रुपयाचा निधी आपण या ठिकाणी आणला। देवेंद्रजी 720 किलोमीटर लांबीच्या या कोकणच्या किनारपट्टीला हे कोकण ही नरनतराची खाण आहे, ज्याचा उल्लेख मगाशी अधीक्षकांनी या ठिकाणी केला। कुशाग्र बुद्धिमत्ता, तीव्र आकलन शक्ती, जाज्वल्य देशभक्ती या साऱ्या अभिमानासह कोकणी आपलं वेगळं वैशिष्ट्य महाराष्ट्रात आणि देशपातळीवरती निश्चितपणाने उभं केलं। छत्रपती शिवाजी महाराजांनी इंद्रजी स्वराज्याची स्थापनासुद्धा या कोकणच्या भूमीत रायगडच्या किल्ल्यावरती त्या ठिकाणी केली। सामाजिक समतेचा होकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक चौथाचा त्या ठिकाणी दिला। अशा अनेक नरनतराची खाण असलेल्या कोकणच्या किनारपट्टीमध्ये आज सरकारच्या माध्यमातून वेगवेगळी विकासाची कामं त्या ठिकाणी होत आहे। माझी एवढीच विनंती आहे, अनेसा या ठिकाणी रवींद्रजी चव्हाण या ठिकाणी आहे। सागरी महामार्ग हा कोकणच्या पर्यटनाच्या दृष्टीकोनातून, कोकणचं कॅलिफोर्निया करण्याच्या दृष्टीकोनातून जो एक महत्त्वाचा रस्ता आहे, या कामाला सुद्धा आज महायुतीचं सरकार त्या ठिकाणी गती देत आहे। अटल सेतूच्यामुळे कोकणचं विकासाचं पर्यटनाचं एक नवीन दालन या राज्याच्या राजधानीशी आणि या देशाच्या आर्थिक राजधानीशी जोडलं गेलं आणि त्याच्यामुळे हा सागरी महामार्ग उद्याच्या भवितव्यातला एक महत्त्वाचा तो भाग त्या ठिकाणी आहे। ग्रीनफील्ड एक्सप्रेस हायवे असेल, अनेक वर्ष रखडलेला मुंबई गोवा रस्ता असेल, रेल्वेचे अनेक या प्रश्न असतील, पण मला विश्वास आहे की या संबंध प्रश्नाला अधिक गती देण्याचं काम महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होतं आहे। आज माझ्या लोकसभा मतदारसंघातील गुहागर दापोली या विधानसभा क्षेत्रांतर्गत हा सगळा भाग येत असल्यामुळे मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांचं अतिशय मनापासून स्वागत करतो आणि उद्याची विश्वास व्यक्त करतो की ज्या गतीने आपण काम करण्याचा प्रयत्न करतात त्या गतीचा वेग या सरकारच्या माध्यमातून अधिक त्या ठिकाणी वाढेल अशा सार्थ विश्वासासह आपल्या सर्वांना शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी आपल्या प्रास्ताविकात शासनाचे आभार मानले। भाषण 7 या प्रसंगी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग, आमदार योगेश कदम, माजी आमदार हसनबानू खलिपे, विनय नातू, प्रमोद जठार आदी अधिकारी मान्यवर उपस्थित होते। पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली। आपल्या सगळ्यांना माहित आहे या रत्नागिरीच्या भूमीतून अनेक असे थोर देशप्रेमी आणि महापुरुष असे होऊन गेलेले आहेत। यामध्ये लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी, महर्षी कर्वे, कवी केशवसूत या सर्व महान अशा देशप्रेमींची ही भूमी आहे आणि या भूमीमधून आपल्याला देशसेवा, समाजसेवा याचं बाळकडू या भूमीतून मिळत आहे आणि या सर्व मान्यवरांचं या भूमीमध्ये स्वागत करताना मला नक्कीच आनंद होत आहे। या ठिकाणी खास करून मी देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार सुद्धा मानेन। पोलीस दलातर्फे साधारणतः 1876-77 दिवस हे जुनी पोलीस वसाहत आहे। आज स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षानंतर आपल्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या मंजुरीनंतर 152 करोडचा या ठिकाणी नवीन पोलीस अधीक्षक कार्यालय, नवीन पोलीस वसाहत, तर या पोलीस वसाहतीचा चेहरा मोहरा बदलून टाकणारा असा निर्णय आपल्या अध्यक्षतेखाली समितीने घेतला आणि रत्नागिरीकरांना एक अनोखी अशी भेट आपल्या मार्फत या ठिकाणी दिली जात आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 18 पोलीस स्टेशन आहे। आजच्या या प्रोजेक्टमध्ये आपण नवीन सुसज्ज असं पोलीस अधीक्षक कार्यालय करत आहोत, नवीन पोलीस हेडक्वार्टर्स करत आहोत, ज्यामध्ये आमचे जे रिझर्व्ह पोलीस लाईन आहे, एमटी आहे आणि इतर सेक्शन आहे हे अद्यावत असं इमारतीमध्ये काम करतील। या ठिकाणी टाईप 2 चे 216 क्वार्टर्स आपल्या पोलीस दलातील अंमलदारांसाठी आपण बांधत आहोत। त्यानंतर टाईप 3 चे 6 क्वार्टर अधिकाऱ्यांसाठी बांधत आहोत। अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर
महत्त्वाचा असा हा जिल्हा आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 8 कोस्टल पोलीस स्टेशन आहे आणि कोस्ट साईडने समुद्राच्या बाजूने कोणीही देशविघातक शक्ती या जिल्ह्यामध्ये येणार नाही, या भूमीचा वापर करणार नाही. त्या दृष्टिकोनातून रत्नागिरी पोलीस सजग आहे. आपल्याकडे पेट्रोलिंगच्या 8 बोट आहे, काही ट्रॉलर्स आहे, अजूनही नवीन बोटी मंजूर झालेल्या आहेत आणि एकंदरीत किनारपट्टीवरील लोक असो की किनाऱ्याच्या आतमधील लोक असो, सर्वांची सुरक्षा करण्यासाठी पोलीस दल सक्षम आहे आणि त्या दृष्टिकोनातून विविध असे नवीन इन्फ्रास्ट्रक्चर या जिल्ह्यामध्ये तयार होत आहे. आपल्याकडे हा जिल्हा विकास निधीमधून 9 वाहने लोकांच्या सेवेसाठी आपण समर्पित केलेली आहे. त्या 9 वाहनांमध्ये 4 वाहने हे एक्सक्लुझिव्हली कामिनी पथकासाठी आपण तयार केलेली आहे आणि रत्नागिरी पोलिसांसाठी महिलांची सुरक्षा, आमच्या आईची लेकीबाळींची सुरक्षा हे सर्वोच्च प्राधान्य आहे. हे या प्रायोरिटीतून आपल्याला दिसून येत आहे. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.